आंबा इतकं सुंदर फळ, पण वजन वाढतं म्हणून बरेच जण उन्हाळ्यामध्ये आंबा खात नाहीत. बापरे, आंबा न खाणं हे मला तर शक्यच होणार नाही उन्हाळ्यामध्ये. आंबा खाल्ल्याने वजन वाढतं का, असं बरेच जण प्रश्न विचारतात. काही जण म्हणतात आंबा खाल्ला पाहिजे, सुपर फूड आहे. काही जण म्हणतात की नाही, आंबा अजिबात नाही खाल्ला पाहिजे. तर मग खरं काय आहे? आज आपण आयुर्वेद, मॉडर्न सायन्स हे काय सांगतं हे आपण जरा बघूयात आणि काय कन्फ्युजन आहे ते क्लिअर करायचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आंबा खाऊन वजन वाढत नाही. आपण किती प्रमाणात खातो, खाण्याची पद्धत काय आहे यावर ते अवलंबून आहे. आंब्यामध्ये नॅचरल शुगर तर आहेच, म्हणजे फ्रक्टोज आहेत, कॅलरीज आहेत, पण तरीही आंबा हा काही प्रॉब्लेम नाहीये. तर आपण किती प्रमाणात खातोय हा मात्र नक्की प्रॉब्लेम होऊ शकतो. आयुर्वेदानुसार आंबा म्हणजे त्याचा रस हा मधुर आहे, गुण हे गुरु स्निग्ध आहे, वीर्य उष्ण आहे. म्हणजेच आंबा वात शांत करतो, शमन करतो, शरीराला बल देणारा आहे, बृहण आहे, त्वचेसाठी अतिशय छान आणि शरीरातलं ओज वाढवतो. पण आपण जर का तो जास्त प्रमाणात खाल्ला तर आम तयार होऊ शकतो आणि कफ सुद्धा वाढवतो. आयुर्वेदात एक श्लोक आहे, आम्रम मधुरम गुरु स्निग्धम वातघ्नम बलवर्धनम अतिसेवनात कफ वृद्धिम पित्त दूषण कराणाम. म्हणजेच योग्य प्रमाणात आंबा हा बलदायक आहे, अति प्रमाणात कफ आणि पित्त बिघडवतो. मॉडर्न सायन्सनुसार आंब्यामध्ये फायबर्स आहेत, म्हणजेच आपलं पचन हे चांगलं होतं. व्हिटॅमिन सी आहे, ए आहे, म्हणजेच आपली इम्युनिटी चांगली बूस्ट होते, स्किनसाठी छान आहे. पॉलिफिनॉल्स म्हणजे अँटीऑक्सिडंट सुद्धा आहेत. ह्याचा ग्लायसेमिक लोड हा मीडियम आहे. म्हणजेच मॉडरेट प्रमाणामध्ये समजा आपण आंबा खाल्ला तर त्याने वजन हे वाढणार नाहीये. आणि डायबेटिक लोक सुद्धा योग्य प्रमाणात समजा खाल्लं तर त्यांना सुद्धा त्रास हा होणार नाहीये. आता आपण एक प्रॅक्टिकल गोष्ट बघूयात. सगळेच आंबे हे सारखे नसतात, की जसा हापूस आंबा हा जास्त गोड असतो, केसर ह्याला वास हा खूप छान असतो, तोतापुरी थोडासा आंबट, शुगर कंटेंट हा कमी असतो, लंगडा किंवा दशेरी ह्याच्यामध्ये फायबर कंटेंट हा जास्त असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही आंबा खाताय, हे सगळ्यात महत्वाचं आहे, तेव्हा तुम्ही पूर्ण आंबा खा, म्हणजे त्याचे फायबर्स हे पूर्ण योग्य पद्धतीने आपल्या पोटामध्ये हे गेले पाहिजेत. म्हणजेच तुम्ही आंबा खाताना हा कापून खाल्ला तर चांगला, पण आमरस मात्र अगदी अयोग्य. तर आता हे फायबर्स का बरं महत्वाचं आहे? डायजेशन चांगलं होतं, तुमचं शुगरचं ॲब्झॉर्प्शन हे हळूहळू होतं, एकदम तुमचा इन्सुलिन स्पाइक होत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं, वजन हे कंट्रोलमध्ये राहतं, वजन वाढत नाही. म्हणजेच अगदी साधं सोपं, आंबा हा तुम्ही छानपैकी कापून खा, रस या फॉर्म मध्ये खाऊ नका. म्हणजे त्यातून मॅक्सिमम हे तुम्हाला फायबर्स मिळतील आणि तुम्ही किती खाल्लंय हे सुद्धा तुम्हाला मोजून खाता येईल. कारण नॅचरली जेव्हा आपण आमरस खायला जातो तेव्हा 1 वाटी 2 वाटी ह्या प्रमाणात आपण खातो, आणि आमरस जेव्हा करतो तेव्हा आंबा हा जास्त लागतो. त्यामुळे तुम्ही आंबा हा कापूनच खा. या पद्धतीने खाल्ल्याने तुमचं वजन वाढणार नाहीये. कारण आमरसामध्ये फायबर्स कमी, आपण त्याच्यामध्ये साखर सुद्धा टाकतो आणि ओव्हर इटिंगची शक्यता ही जास्त असते. आणि नॅचरली आपण जसं म्हणतो की होल फ्रूट, पूर्ण फळ हेच हेल्दी आहे. ज्यूस हे टाळलंच पाहिजे, त्याच्यामुळे कॅलरी इंटेक, शुगर इंटेक हा नक्कीच जास्त होतो. आयडियली तुम्ही 1 आंबा दिवसभरातून एकदा हा खाऊ शकता, आणि प्रिफरेबली तुम्ही तो समजा सकाळच्या वेळेमध्ये किंवा अगदी दुपारच्या वेळेमध्ये खाल्ला तर चालणार आहे. एक मात्र नक्की, आंबा तुमचं वजन वाढवत नाही, तर तुमची खाण्याची पद्धत आणि प्रमाण यावर तुमचं वजन हे वाढणार का नाही हे ठरतं. तुम्ही योग्य प्रमाणात घेतलं तर अगदी सुपर फूड आहे, पण तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर वजन मात्र नक्की वाढणार आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट, कुठलंही फळ हे बॅलन्स खाणं हेच तुमच्या आरोग्याची चावी आहे. ही माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर नक्की करा, आणि अशाच अजून प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी फॉलो करायला विसरू नका.